जय हरी. एकादश स्कंद भाग 166. 14व्या अध्यायात भक्तीबद्दल नाथ महाराज आपल्याला सांगतायत की सगळ्या आत्मज्ञानी पुरुषांनी साधनाच्या बाबतीत आपला असा अनुभव सांगितला आहे की ज्या मानानं साधकाला आत्मदर्शनाची तळमळ असते त्या मानानं त्याच्या साधनांचा वेग वाढतो आणि त्याला ध्येयसिद्धी लवकर होते. तळमळीमध्ये 3 गोष्टी असतात. पहिली, आत्म्याशिवाय जीवनात दुसरं काही महत्त्वाचं नाही अशी ठाम समजूत असणं. दुसरी, त्याचं दर्शन झाल्याशिवाय आपल्या जीवास पूर्णता येणार नाही ही उत्कट भावना निर्माण होणं. आणि तिसरं म्हणजे दिवसभर सारखं त्याच्याशीच अनुसंधान असणं. जसजसं अनुसंधान पक्क होतं तसतशी भावना शुद्ध होत जाऊन तीव्र बनते. ती तीव्रता काही मर्यादेपर्यंत पोहोचली म्हणजे साधकाचं चित्त अत्यंत कोमल होऊन भावनेच्या आवेगानं तो कधी रडतो, कधी हसतो, कधी नाचतो, तर कधी मोठमोठ्याने नामस्मरण करतो. जडभरताचं उदाहरण इथे आपल्याला लगेच लक्षात येईल. कारण रहुगण राजा तो जो पालखीमध्ये बसलेला होता त्याच्या पालखीचे 4 भुयांपैकी 1 भुई पळून गेला होता. 1 भुई म्हणून मग या जडभरताला आणून तिथे उभं केलं, पालखी त्याच्या खांद्यावर दिली. चालता चालता हा ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं होतं हा चालता चालता उडी मारायचा की या रहुगण राजाच्या डोक्याला पालखी लागायची. कधी डावा पाय जोरात उचलायचा, कधी हसायचा, कधी रडायचा. कारण या जमिनीवरच्या मुंग्यांकडे बघायचा, मुंगळ्यांकडे बघायचा, कधी त्याला रडू यायचं, कधी हसू यायचं. आणि हे असं होताना जेव्हा रहुगण राजा म्हणाला, ए थांब, मी तुला दंड देतो, शिक्षा करतो, तेव्हा कारण हा रहुगण राजा कुठे निघाला होता? कपिल महामुनींकडे निघाला होता. कशासाठी? ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि त्या क्षणाला तो जेव्हा म्हणतो की ए थांब, कोण आहे रे तू? तुला माहिती आहे का मी कोण आहे? आणि तू मला इतका त्रास देतो, मी तुला दंड देतो, फटके देतो. त्यावेळेस जडभरत राजा त्याला ज्ञान देतो की बाबा रे, तुला माहिती आहे का तू तरी कोण आहेस ते? म्हणजे तू मला विचारतोय की तू कोण आहेस हे मला माहिती आहे का? पण तुला तू स्वतः कोण आहे हे तरी माहिती आहे का? जो प्रश्न नाथांनी जनार्दन स्वामींना विचारला तोच प्रश्न इथेही येतो की मी कोण कोठील कुठे, मज लागी जाणे, काय जगात घडले मम साच येणे. याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्यापैकी प्रत्येक वेळेस ऐकणारे म्हणत असतील, काय प्रत्येक वेळेस ही ओवी का बरं मुखामध्ये येते? तर ही सद्गुरूंची कृपा. हे जे काय चालू आहे ते केवळ सद्गुरूंच्या कृपेनीच चालू आहे. आणि म्हणून करता करविता माझे सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, ते बरोबर ही ओवी तिथे तिथे आणून देतात की जिथे जिथे ती असणं गरजेचं आहे. कारण आपण तिसरं लक्षण काय बघितलं होतं? दिवसभर सारखं त्याचं अनुसंधान ठेवणं. जसं जसं अनुसंधान पक्व होत जातं तसतशी भावना शुद्ध होऊन तीव्र बनते. आणि ती तीव्रता काही मर्यादेपर्यंत पोहोचली म्हणजे मग साधकाचं चित्त अत्यंत कोमल होऊन भावनेच्या आवेगानं तो कधी रडतो, कधी हसतो. मग हे कुणाच्या बाबतीत झालं? तर ते जडभरताच्या बाबतीत झालं. आणि जडभरताला हे ज्ञान होतं की मी कोण आहे ते त्याचं. आणि म्हणून एका भगवंताशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही असा निश्चय झाला म्हणजे दृश्य वस्तूंबद्दल त्याचं मन आपोआप विरक्त होतं. अशा रीतीनं विरक्तीनं शोभणारा, भावनेनं भरलेला आणि अनुसंधान घट्ट झालेला भक्त दृष्टीस पडणं आणि त्याची संगती घडणं मोठं भाग्याचं असतं. अशा भक्तामुळं जग पावन होऊन जातं. दिसायला तो माणूस दिसला तरी आत परमात्म्य स्वरूपच असतो. नाथ महाराज म्हणतात, ज्याच्या गाठीला एकटा भगवंत बांधलेला आहे
त्याचा सर्व प्रकारचा अभिमान नष्ट होतो आणि त्याचं चित्त आत्मस्वरूपामध्ये रंगून जातं. तसंच आत्मशांती देखील तिथे मूर्तिमंत नांदते. ती भक्तीची परिणिती होय. असा भक्त प्रत्येक जीवाला आत्मस्वरूप पाहून त्याच्यावर अनन्य प्रीती करतो, कारण त्याला तो आपल्यापेक्षा वेगळा वाटतच नाही ना. आणि या अवस्थेला महंत स्थिती असं म्हणतात. ही स्थिती साधण्यासाठी शरीर कष्ट, विषय नियमन, योगयाग, शास्त्राभ्यास, सर्वस्वाचा त्याग, अरण्यवास, हठयोग, ब्रह्मचर्य हे अनेक उपाय माणसं करत असतात. पण जोपर्यंत भगवंताची तळमळ लागत नाही तोपर्यंत ती प्राप्त होत नाही. आत्मानंद कधी शिळा होत नाही, त्याचा कधी वीट येत नाही आणि इंद्रियांचा तिथे संबंधही नाही. तो एकदा प्रगट झाला तर कधीही लयास जात नाही. पुष्कळ माणसांना आनंद भोगावा असं मनापासून वाटतं, पण त्यांची दृश्यावरील प्रीतीच नष्ट झालेली नसते. अशा अडचणीत मनाला भगवंताच्या प्रेमाकडे वळवलं तर दृश्याची आसक्ती आपोआप कमी होते. म्हणून आसक्ती नाहीशी करत बसण्यापेक्षा भगवंताचं प्रेम वाढवत जावं. भगवंताबद्दल अंतःकरणात खरा कळवळा असणं, त्याच्याबद्दल उल्हास वाटणं, अत्यंत आवड उत्पन्न होणं, तो भेटावा अशी तळमळ लागणं, त्या एका भगवंता वाचून जीवाला चैन न पडणं, हे सगळं काय आहे तर हे भक्तीची लक्षणं आहेत. भक्तीत प्रगट होणारं प्रेम अतींद्रिय, अतर्क्य आणि अगाध असतं. त्याचं रहस्य अत्यंत गूढ असल्यानं ज्ञानी माणसाला देखील ते कळत नाही. इतर साधनं चांगली खरी, परंतु ती साक्षात भगवंतापर्यंत नेत नाहीत. याच्या उलट भगवंता वाचून त्याची भक्ती होतच नसल्याने भक्ती साधन आणि साध्य दोन्हीही होऊ शकते. दृश्य वस्तूंवर जसं आपण प्रेम करतो तसं भगवंतावर करू लागणं, दृश्याविषयी उदास होऊन हरिस्मरणात आनंद वाटू लागणं ही साधन भक्ती. तर मनात कोणताही विकल्प आणि संशय न राहता सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवत स्वरूपाची भावना होणं ही साध्य भक्ती होय. आपल्या सगळ्या संतांना ती साधल्या गेली होती. तुकाराम महाराज जेव्हा शेत राखायला गेलेले होते, तिथे शेतामध्ये गेलेले होते आणि कुणीतरी त्यांना सांगितलं की अहो तुम्ही काय म्हणे इकडे तिकडे नामस्मरण करत फिरता, तसं आमच्या शेतामध्ये शेत राखण करा म्हणे, इथे येऊन नामस्मरण करा म्हणे, काय हरकत आहे. ते म्हणाले काही हरकत नाही, मला काय कुठेही जाऊन भजनच करायचं आहे. मग त्यांनी बघितलं, शेत राखायला तिथे गेले तर बघता बघता तिथे इतकी पाखरांची किलबिलाट सुरू झाली आणि त्या कणसातल्या दाण्यांवर असे तुटून पडलेले ते पाखरं चिव 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 करत ते मस्त आनंदाने ते दाणा टिपत राहिले. त्यावेळेस तुकाराम महाराजांचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ते म्हणाले, खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो मेरा यहाँ क्या काम. असं म्हणून त्यांनी त्या पाखरांना मस्त ते दाणे टिपू दिले. कारण या अशा साध्य भक्ती ज्यांना झालेली आहे, म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवत स्वरूपाची भावना होणं हीच ती साध्य भक्ती आहे आणि हेच ते सगळे असे संत होत. साधन भक्तीचं सामर्थ्य काही कमी नाही. भगवंत अशा भक्ताचा ताबेदार होतो. तो भगवंताला डोळे नसताना डोळे देतो. तो म्हणजे कोण? भक्त. कान नसताना कान देतो, तोंड नसताना तोंड देऊन बोलका करतो, हात पाय नसून त्याला जायला यायला लावतो. कुर्मदासांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुर्मदास हे पैठणचे संत, ते त्यांना कीर्तन ऐकण्याची गोडी लागली आणि म्हणून त्यांना आता समजलं की गावी पैठणे मंदिरात आहे कीर्तन लोक बोलत, जावे कीर्तनाला म्हणत
विभळले याचे चित्त, झाली रात्रसे अंधार, परिकीर्तनाची ओढ फार, निघे तसाच हो सरकत, गावी पैठणे मंदिरात. कसे गेले हे? अहो, ज्यांना हात नाही पाय नाही, पण ते सरकत सरकत पैठणच्या आतल्या मंदिरामध्ये, म्हणजे नाथ महाराजांनी जिथे विजय पांडुरंगाची पूजा केलेली ते देवघर, नाथांचं राहतं घर, तिथे तर ते कुर्मदास संत सरकत सरकत गेलेच. पण तिथे जाऊन जेव्हा त्यांना पंढरीचं महात्म्य कळालं नामदेवांच्या अभंगातून, तेव्हा त्यांनी निश्चय केला की मला पंढरपूरला जायचं. आणि ते तसेच सरकत सरकत पंढरपूरला गेले. तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला त्या पांडुरंगाने, आणि पांडुरंग त्यांना नेत होते. म्हणजेच हा भक्त तो भगवंताला डोळे नसताना डोळे देतो, कान नसताना कान देतो, तोंड नसताना तोंड देऊन बोलका करतो. कारण भगवंत आले तेव्हा यांनी विचारलं, का रे बाबा, म्हणे मला जायची तळमळ आहे, पंढरपूरला जायचं आहे, पण तू कोण मला नेणारा? मग तेव्हा भगवंत त्याला म्हणाले होते, पंढरीचे आम्ही रहिवासी व्यापारी, पंढरीचे आम्ही रहिवासी व्यापारी. म्हणजे आम्ही पंढरीचे व्यापारी आहेत. देव घेव म्हणून येतो येथवरी. कशाची करतो? आणि माझं नाव काय आहे? तर विठोबा खिस्ती म्हणते आम्हासी, पंढरीचे आम्ही रहिवासी व्यापारी. तोंड नसताना तोंड देऊन बोलका करतो. कोण? भक्त. हात पाय नसून त्याला जायला यायला लावतो. कोण? भक्त. तर तात्पर्य काय? निर्गुण निराकार परमात्म्याला भक्त सगुण साकार बनवतो आणि सख्यत्वाचं सुख प्रत्यक्ष भोगतो. भगवंताचं सख्य लाभलेला भक्त स्वानंदानं तृप्त होऊन देहामध्येच विदेहपणानं राहतो. जय हरी.